गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ रणजित नंदकुमार पाटील यांच्या वतीने ही स्पर्धा या ट्रॉफ्या आणि त्याच्या वतीने शुभेच्छा देखील आलेल्या आहेत। थेट अमेरिकेवरून त्यांनी लाईव्ह तो प्रेक्षक म्हणून त्यांना सुरू आहे आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत रणजित पाटील। आणि नक्कीच हा सामना जो आहे नक्कीच जबरदस्त मॅच होणार आहे। रमेश मांगेला वेलकम। आज देखील सामना 5 षटकांचा, कारण आज शनिवार आहे, पहिला दिवस आहे आणि वेळेचं बंधन सर्वांना आहे, वेळ वाचवा आयोजकांचा आणि आमचं पण। आणि त्याच्याने नक्कीच उद्या मेगा फायनलमध्ये अतिरिक्त एक सामना असेल, तर उद्या सर्वांना वेळेचं बंधन आहे आणि उद्या पहिलाच तो सामना आहे दहिसर वर्सेस मुर्दा। दहिसर संघाला विनंती करतो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा। नंदू पाटील दहिसर, जयेंद्र ठाकूर विनंती करतो आपण लवकरात लवकर या मोरा नगरीमध्ये मोरा गावामध्ये लवकरात लवकर नक्कीच। ही जी जोडी मगाशी बघितली, या जोडीनेच मगाशी दावा केल्या होत्या नाबाद आणि त्याच्यामध्ये धर्मेंद्र कोळी मॅन ऑफ द मॅच ठरला होता। या सामन्याला सुरुवात राजेंद्र राऊत आणि मंगेश पाटील सामन्याचे पंच असतील। नारंगी वर्सेस मालवणी हा सामना असेल आणि हा सामना रफ अँड टफ सामना असेल आणि हा सामना जो जिंकेल नक्कीच तो संघ रिकाम्या हाती जाणार नाही। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील। पहिला चेंडू अगदी 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 सर्कलच्या आतमध्ये पहिल्या चेंडूची गडी बाद, जो धर्मेंद्र मागच्या सामन्यात हिरो ठरला होता तो 0 बाद झालेला आहे, 0 वरती बाद झालेला आहे धर्मेंद्र कोळी। आणि चांगली गोलंदाजी प्रवीण गावण। जे यांच्या मार्फत देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। न्यू गोल्ड मित्र मंडळ यांच्या वतीने देखील सर्वांचं स्वागत आहे। आरके क्रीडा मंडळ आजी माजी संघ सर्वांना विनंती करतो, जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील जेवणाची व्यवस्था आहे, संघ जेवायचे असतील त्यांना देखील जेवण घ्यायचं आहे। सर्वांना सूचना असेल, जे प्रेक्षक पाहुणे आणि जे खेळाडू आहेत त्यांना देखील जेवणाची व्यवस्था सुरू आहे, सर्वांना जेवण घ्यायचं आहे अशी सूचना आरके क्रीडा मंडळ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलेली आहे। पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालेले आहेत धर्मेंद्र कोळी, मागच्या सामन्यातील नाबाद त्यांनी खेळली होती, पहिल्या चेंडूवरती 0 वरती बाद झाले। जबरदस्त हादरा, मोठा हादरा बसतोय आणि आपल्या आगरी भाषेमध्ये मोठा खाजरा हा भेटलेला धर्मेंद्र कोळी यांच्या नावाने। संतोष सुंदर फटका, बघायचा फटका काय असेल। यस, चेंडू जातोय वन्स बाउंड सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार आहे तो 4 धावा मिळतील। एनसीसी नारंगी वर्सेस मालवणी आज सामना सुरू आहे आणि आज सामना बक्षीस फेरी पात्र सुरू आहे। नक्कीच बेगिन करा, बेगिन पण लवकर लवकर करा, मात्र वेळेचं बंधन सर्वांना। रिव्हर्सचा फटका मार संतोषच्या माध्यमातून आलेल्या बॅटमधून नक्कीच कॉलिंग करतोय आणि या बघता बघता चेंडू सापडत नाही यष्टीरक्षकांना। 2 धावा पूर्ण डेंजर झोन मध्ये संतोष होता, चांगली संधी होती बाद करण्याची, मात्र ती संधी निसटते आणि या मिळतील 2 धावा। संतोषच्या बॅटमधून आलेला चौकार बघितला, रिव्हर्सचा फटका बघितला, त्याने 2 धावा आलेले, धावसंख्या झालेली ती 6 धावा गडी बाद। एक एनसीसी नारंगी वर्सेस मालवणी सामना सुरू आहे, मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे, बक्षीस फेरी पात्र सामना आहे आणि जो सामना जिंकेल तो रिकामा जाणार नाही। या मोरा गावातून सुंदर फटका आणि पुन्हा एकदा झेल, बघा जे जाळं लावलेलं आहे कोळी लोकांसाठी, जाळं लावले नारंगी संघाने आणि आपल्याच जाळ्यामध्ये कोळी लोक फसलेले आहेत।
धन्यवाद 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 डीजे. मात्र ही गाणी आपण होळीमध्ये भरपूर ऐकली, डान्स देखील केला आपल्या महिलांनी आणि ती गाणी आपल्या या क्रिकेटच्या माध्यमातून या आर के नगरीमध्ये डीजेच्या माध्यमातून दुसरा गडी बाद होतो संतोष आणि जॅक्सनने सुंदर झेल टिपतोय. आणखीन एक गडी बाद होतो धर्मेंद्र कोळी बाद झेल बाद झाला होता. मात्र दोन्ही जे खेळाडू आहेत तर सर्कलच्या आतमध्ये बाद झाले होते महत्त्वपूर्ण आणि ती जे फिल्डिंग लावलेले आहे प्रवीण गावंड यांनी आणि त्या फिल्डिंगमध्ये यश आलेलं आहे प्रवीण गावंड पन्ना यांना. मात्र जबरदस्त गोलंदाजी भरपूर होण्याचा अनुभव, लेझर आणि टेनिसचा अनुभव असलेले खेळाडू, वय वर्ष जास्त नाही 57 वय आहे. मगाशी आपण एक्सर संघामध्ये खेळाडू बघितले, आनंद पाटील वय वर्ष 80 आणि त्याचबरोबर हरम पाटील वय वर्ष 74, त्याच्यानंतर जय पाटील, कमलाकर भोईर, तात्या हे 60च्या पलीकडे खेळाडू आहेत. ते देखील आपण खेळाडू बघितले या मैदानामध्ये. मात्र खेळायला वय मर्यादा नाही आहे, आपला आत्मविश्वास आणि आपली शैली आणि आपली बॉडी चांगली पाहिजे, शरीराशी चांगली पाहिजे. धावसंख्या धाव फलकावर झाले आहेत त्या 6, गडी बाद 2. प्रमोद कोळी मैदानाचा आढावा घेताना हवा देखील भरपूर सुटलेला आहे. प्रमोद कोळीला चांगली खेळी खेळावा लागेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, लेग ब्रेक चेंडू होता, फसवा चेंडू होता. मात्र बघा चेंडू त्यांनी कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता, पण शेवट त्यांनी बॅट थोडी माघार घेतली आणि चेंडू जातोय एस्टेच्या हातामध्ये, डॉट चेंडू होतोय. प्रवीण गावंड मात्र कव्हर्स पूर्ण त्याने खुल्ली होती. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आहेत. पॉवर प्ले शतक सुरू आहे. 5 खेळाडू ऑफ साईडला आहेत आणि एकदम वरून मारला तर चौकार नक्कीच येईल. सुरेख फटका, आणखीन एक गडी बाद. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, सक्सेसफुल गोलंदाजी प्रवीण गावंड यांची. 3 गडी बाद. एनसीसी नारंगी वर्सेस मालवणी. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये काय आनंद साजरा केला जातोय एनसीसी नारंगीच्या वतीने. 3 गडी बाद झाले. मात्र 3 गडी कोण कोण बाद झाले बघा. असे गोलंदाज फलंदाज बाद झाले ते त्यांच्या नावावरती भरपूर धावा आहेत. कमी चेंडूमध्ये जास्त धावा करणारे विक्रम देखील धर्मेंद्र कोळी, संतोष आणि प्रमोद कोळी हे 3 कोळी बाद झालेले. मात्र आता जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत मिलिंद कोळी आणि हर्षद पाटील यांना पार्टनरशिप केली पाहिजे आणि चांगली धावसंख्या देखील केली पाहिजे. समोर संघ देखील चांगला संघ आहे. एनसीसी नारंगी संघाला देखील मजबूत संघ आहे. सामना जरी 5 शतकांचा हवेचा देखील चांगला सपोर्ट जरी असला मात्र चांगली गोलंदाजी तुम्ही केली. मग अशी प्रवीण गावंडनी काय केलं, जे जाळं लावलं होतं सर्कलच्या आतमध्ये त्या जाळ्यामध्ये 3 मासे मोठे मोठे फसले आणि अशा रीतीने 3 गडी बाद झालेले आहेत मालवण संघाचे आणि जबरदस्त जो अनुभव आहे तो पूर्ण पन्नाला लावलेला आहे. प्रवीण गावंड उर्फ पन्ना, विक्रम आदित्य त्यांचं नाव आहे आणि एनसीसी नारंगी संघ त्यांच्या नेतृत्वाखाली संघ तयार झालेला आहे आणि कोच देखील आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. वय वर्ष 57 सुरू आहे त्यांचं. मात्र या वयात एवढी चांगला फिटनेस ठेवणं मोठी गोष्ट आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेट खेळत राहाल तुमचा फिटनेस चांगला राहील. जेवणाचा पुन्हा एकदा कॉल करतो आम्ही. जे खेळाडू जे पाहुणे जे प्रेक्षक जेवायचे असतील त्यांनी कृपा करून जेवण घ्यायचं. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आर के क्रीडा मंडळ ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मोराव गावामध्ये. सुरेख चेंडू, सुरेख फटका, गोलंदाज किशोर. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या मिस्टर प्रवीण गावंड उर्फ पन्ना यांनी. बघा भरपूर फिल्डिंग सजवलेले आहे आणि सामन्याचे पंच मंगेश पाटील स्पेअरलेग पंच आहेत आणि समोरील पंच राजेंद्र राऊत उर्फ अण्णा. नक्कीच हवा देखील भरपूर सुटलेली आहे. समुद्राच्या एकदम जवळच मैदान आहे आणि चांगली तुफानी फलंदाजी करावी लागेल.
टॅप फटका खेळतोय, मात्र चांगला चेंडू आडला जातोय. एकच धाव समाधान. एक एक धाव 2 धावासाठी सगळं लागतं. मात्र चौकार षटकार कुठे गेले? षटकार चौकार मारणारे फलंदाज बाद झाले. मात्र अजूनही फलंदाज बाकी आहेत. मी नाही सांगत नाही, अजून फलंदाज बाकी आहेत. 2 मिलियन आहेत. आणि हरेश्वर पाटील तर बोललं तर 50च्या पलीकडे खेळाडू आहे. तो देखील फुल फॉर्ममध्ये आहे आणि त्याला देखील चांगली खेळी आणि चांगली पार्टनरशिप करावी लागेल. बॅटचा इन्साइड लागतो. चेंडू जातो थर्ड मॅन रेझरमध्ये. एकच धाव मिळेल. मात्र चांगली संधी होती मिलियनला बाद करण्याची. मात्र चेंडू थांबवलेला हातामध्ये. किशोर देखील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या. 3 सिंगल आलेले आहेत. 3 गडी देखील बाद झालेले आहेत. NCC नारंगी वर्सेस मालवणी आज सामना सुरू आहे. सुरेख चेंडू खाली चेंडू वरून मारण्याचा प्रयत्न होता. बघायचा किती धावांचा फटका असेल. यास चांगली फेकी. थोडा उशिराने थ्रो करत चांगला व्यवस्थित चेंडू गाजर करता आला नाही गोलंदाज किशोरांना. मिळतील या 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे गेलेला आहे तो 11 या धावेवरती. मात्र सुरेख सुंदर आणि जबरदस्त आज सामना तुम्हाला बघायला मिळेल. बक्षीस फेरी पात्र सामना सुरू आहे. एका बाजूला NCC नारंगी, एका बाजूला मालवणी. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये चांगली सफलता प्राप्त होतो. या चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी मिळतील या 4 धावा. येतो दमदार बहारदार चौकार येतोय. कम ऑन डीजे. पंधरा धावा झालेल्या आहेत. मात्र एक चेंडू बाकी आहे शतकातील. सुरेख फटका मात्र बघायचा. हा फटका झेलच्या रूपाने आणखीन एक गडी बाद. आणखीन एक हादरा मालवणी संघाला. मात्र जाता जाता काही नाही. मात्र किशोरने एक गडी बाद केलेला आहे. मात्र वाऱ्याचा अनुभव वाऱ्याचा साथ मिळत नाही मालवणी संघाला. मिलन वैती जातो. मिलन बाद झाल्यानंतर दुसरा मिलन जातोय. मात्र हेमुख मालवणी संघ काय विचारामध्ये उतरलेला आहे ते अजून काही समजत नाही. कारण 2 षटकाच्या समाप्तीने संघाची गडी किती वाजले? 4 गडी वाजलेत आणि धाव संख्या किती आहे? 15. मात्र जो एरवी मालवणी संघ जो प्लॅनने खेळायचा, जो प्लॅनने उतरायचा, तो मालवणी संघ आज इथे काही प्लॅन चुकताना दिसत आहेत त्यांचे. नक्कीच पेशरवाजे खेळत दिसतं. मात्र 4 गडी बदलून धावसंख्या 15. मात्र पॉवर प्ले शतक असताना पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा देऊन 3 गडी बाद केले महत्वाचे प्रवीण गावंडे यांनी. मात्र त्याच्यानं जाता किशोरनी एक शेवटच्या चेंडूवरती चांगला गडी बाद केला. मात्र ते 4 खेळाडू बाद झालेले आहेत ना, त्या 4 खेळाडूंच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड्स आहेत. कमी चेंडू खेळून जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्याकडे माध्यमातून होत असतो. आणि तेच 4 खेळाडू अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले आहेत या आरकेच्या मैदानामध्ये. बरोबर हेमू. मात्र ती काही चालणार नाही. कारण गडी बाद जेव्हा जेव्हा होतात तेव्हा जास्तीत जास्त समस्या उद्भवत असतात समोरच्या संघाला. मात्र पन्नाने जे केलं तेच दुसऱ्या गोलंदाजाने देखील केलेलं आहे. त्यांच्या पाठोपाठ 30 गोलंदाजी त्याच प्रकारचे चेंडू ती टाकले आणि समोरच्या संघाला खूप विचारामध्ये टाकले. यावेळेला या घड्यामध्ये चेंडू ऑन साईडला बिट करायचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय. जेल होईल किंवा काय नाही. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. बघायचं काय होते. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून होते. ती म्हणजे किती धावा होत आहेत? 18 धावसंख्येवर पोहोचतो समोर संघ. नक्कीच शुभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक प्रकाश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील कोल्ड्रिंकची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे स्पर्धेच्या सर्व संघांना. त्यांचं आगमन होते विवेक प्रकाश म्हात्रे आणि सूर्यवंशी संघातील एक अष्टपैलू खेळाडू आणि जय धारे मास्टर रायचे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि विवेक म्हात्रेबद्दल बोललं, एक गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षक आणि समाजकार्य दानशूर व्यक्ती त्यांचं नेहमी त्यांच्याबद्दल मी बघत असतो आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि ते आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थे मार्फत आणि आर्किक क्रीडा मंडळ मुरवा यांच्या मार्फत देखील स्वागत आहे.
विवेक म्हात्रे विनंती करतो आपण मंचावर बसायचं आहे. नरेश म्हात्रे आतापर्यंत 4 गडी बाजले आणि अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आलेला नाही आहे. त्याचा गोलंदाजी सुरेख सुरू आहे आणि त्याचं सातत्याने NCC नारंगी संघ करत आहे. बघा 1-1 2-2 धावा चालतील. मग 3 धावा जर मिसफिल्ड आल्या होत्या, मात्र चौकार षटकार अजूनपर्यंत आले नाही. एकच चौकार फक्त आला होता. प्रयत्न करतायत हेमू मालवणीचे फलंदाज हे प्रयत्न करतायत, मात्र ते अपयशी होत आहेत. कारण गोलंदाजी चांगली होते, त्यामुळे गोलंदाजीच्या बरोबर त्यांचे क्षेत्ररक्षण देखील चांगले होते, त्यामुळे काही करता येत नाही ते समोरच्या संघाला. नक्कीच मात्र 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50च्या पलीकडे धावा पाहिजेत. मग नितीन एकट्याने 50 धावा केल्या. म्हणजे तो संघ आता थोडा अडचणीत सापडतोय मालवणी संघ. आणि 1-1 2-2 धावासाठी झगडावं लागतं. 1-1 2-2 धावा किती महत्त्वाच्या असतील ते त्यांनाच माहीत असतं. मात्र धावांचा डोंगर जर प्रयत्न होता आपण आता NCC नारंगी संघाला 5 षटकामध्ये आपण 60 ते 65 धावा करू. हवेचा देखील वेग वाढलेला आहे, चांगला सपोर्ट आहे. चौकार षटकार मारू, 60च्या पलीकडे धावा आपण नेऊ. मात्र पहिल्या षटकामध्ये 3 गडी बदलल्यानंतर थोडा बॅकफुटला गेला मालवणी संघ. त्याच्यानंतर थोडा अजूनही बॅकफुटला खेळतोय. मात्र पेशरवाईज खेळतोय. मात्र आपल्यानंतर आपण दोघंच बाद झाल्यानंतर आपल्या मागे जे फलंदाज आहेत ते बॅटिंग करतील की नाही हा देखील त्यांना खंत आहे मनामध्ये. आणि त्यांना आता या दोघांनाही हरेश्वर पाटील आणि एके बाजूला मिलिंद त्यांना चौकार षटकार किंवा सिंगल डबलने देखील काम चालव. धावसंख्या जर आली तरी चालेल. मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू होता. मात्र या फटका किती धावांचा असेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, बघायचं आहे कोण जिंकतं. मात्र इथे यश चेंडू लागत नाही व्यवस्थित. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून बघायचा चेंडू जातोय, यश जातोय. चेंडू आडला जातो सीमारेषेच्या आतमध्ये आणि यश बघायचा आहे इथे चेंडू सापडत नाहीये. यष्टीरक्षक प्रवीण गावणे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून या किती धावा आलेल्या आहेत. 4 धावा धावून काढलेल्या आहेत. आणि या 4 धावा धावून काढल्या आहेत. चौकार गेला असता आता 5 धावा म्हणून आल्या असत्या. मात्र चेंडू आडला गेलेला आहे. अतिरिक्त 1 धाव वाचवलेला आहे. बघा ही चूक जर तुम्हाला मागत पडू शकते. मात्र जास्त धावा दिसत नाहीये. मात्र त्या देखील अडवण्याची क्षमता या मालवणी संघामध्ये आहे. मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बिलकुल चालणार नाही, कारण तुमची गोलंदाजी चांगली होते. मात्र फलंदाजी होत नसताना देखील तुम्ही क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण करणार आणि अशा प्रकारची धावसंख्या. हे बघा हे काय चाललंय बघा. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. नक्कीच चेंडू जर लागलाच नेस्टावरती तर हर्षद पाटील नक्कीच बाद झाले असते. मात्र सतत संपलेलं 3रं धावसंख्या झालेली ती 29. जरी 3 षटकामध्ये 29 जरी धावा आपल्या 10 सरासरी 10चे दिसली, मात्र त्यांचे 4 गडी बाद झाले आहेत महत्त्वपूर्ण. मात्र अजून ते 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूत कमीत कमी 25 ते 30 धावा यायला पाहिजे. बरोबर आहे हिमू, कारण 10च्या सरासरीने समोरचा संघ खेळतो. मात्र त्यांचे बेस्ट फलंदाज चांगले फलंदाज ते मात्र बाद झालेले आहेत. मात्र अजूनही जे 2 खेळाडू खेळपट्टू खेळतात त्यांना चांगली फलंदाजी करावं लागेल. संस्था यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जे प्रेक्षक जे लाईव्ह बघत त्यांचे देखील आर्की क्रीडा मंडळ मास्टर आजी माजी आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षकांना जे विनंती करतो, जे जवळपास प्रेक्षक घरी मला बघत असतील त्यांना विनंती करतो पटापट या मैदानात पोचा. प्रत्यक्षात मैदानात तुम्ही सामने बघा आणि आनंद घ्या. आणि लगेच पाण्याचं देखील व्यवस्था, थंड पाण्याची व्यवस्था, साध्या पाण्याची व्यवस्था, कोकम सरबत, लिंबू सरबत आणि फ्रूट बास्केटची व्यवस्था न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या वतीने आता 2-3 वर्ष मी बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्याच्यानंतर प्रत्येक संघासाठी विवेक प्रकाश म्हात्रे शुभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील कोल्ड्रिंकची बाटली देण्यात आलेली आहे. धन्यवाद आहे सर्वांचं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे ट्रॉफ्याबद्दल स्वर्गीय हिराजी गोविंद हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू पिंट्या ना ते अमेरिकेला आहेत. मात्र त्यांनी असं प्रॉमिस केलेलं आहे जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रत्येक स्पर्धेसाठी तुम्हाला मी ट्रॉफ्या देईन.
त्याने गवाही दिलेली आहे आणि तो देखील मालजीपाडा स्पर्धेमध्ये पहिली स्पर्धा खेळला होता तो. त्यानंतर तो अमेरिकेला गेला. पहिली स्पर्धा खेळला होता ना, अतिशय चांगली गोलंदाजी देखील केली होती त्यांनी. आज जर तो असला असता तर उद्या खेळला असता, नक्कीच उद्या खेळला असता. चांगला गोलंदाज आहे. पूर्वी जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा अतिशय बेस्ट गोलंदाज होता तो. समोरच्या कुठल्याही फलंदाजाला खेळून देत नसे. एक टप्पे असू दे, अंडर बॉक्स असू दे, या ओव्हरऑल टुर्नामेंट असू दे. नक्कीच. मात्र आपले आगरी जी समाज आहेत, आगरी कोळी समाज आहे, फक्त क्रिकेट नाही खेळत, मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या आगरी समाजामध्ये डॉक्टर, वकील आहे, CA आहेत आणि बाहेर देशामध्ये देखील आहेत. खास करून पिंट्याचं उदाहरण घ्या. मोरागावचा एक खेळाडू, एक नागरिक, एक व्यक्तिमत्व अमेरिकेत थेट नोकरी करतोय. हा देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुरेख फटका, लो फुलटॉस चेंडू होता हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सीमरच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला प्रयत्न होता रमेश मांगले यांचा आणि मिळतील 4 धावा. मात्र ही जोडी टिकली ना तर 60च्या पलीकडे सामना नक्कीच नेऊन ठेवतीलच. पुन्हा एकदा गोलंदाज आपला षटकाचा पुढचा चेंडू हरीश्वर पाटील पुन्हा एकदा कव्हरेजमध्ये चेंडूला खेळलं जातं. एक धाव घेतली जाते आणि एक धाव संख्येनं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. चांगली फलंदाजी हरीश्वर पाटील करतात. जोपर्यंत हरीश्वर पाटील पिचवर आहेत तोपर्यंत काही सांगता येत नाही, कारण एक बेस्ट फलंदाज आहेत मालुनी संघाचे. जे दोन्ही फलंदाज जे चांगले फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करावी लागेल. सुरेख फटका चेंडू होता मिडऑफ क्षेत्रामध्ये आणि सुंदर झेल. आणखीन एक गडी बाद होतो मिलिंद यांच्या गडी बाद होतो आणि चांगला सुंदर झेल टिपतोय. धन्यवाद राधाकृष्ण डेकोरेट मंडप आणि DJ यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आगरी क्रीडा मंडळ ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक गडी बाद होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिथून, उंच खेळाडू आहे. मात्र अग्नी परीक्षा असेल, मिथूनला फटकेबाजी करावी लागेल या मैदानामध्ये. यॉर्कर चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला होता, अपील करतोय आणि चेंडू बॅट डसवतात. फलंदाज मिथून चेंडू माझ्या बॅटना स्पर्श करतोय. मात्र प्रवीण गावने देखील अपील केली होती आणि थर्ड मॅन रिझल्टमध्ये देखील त्यांनी अपील केली होती आणि चेंडूचा बरोबर रेस्टेनच्या आतमध्ये यॉर्कर चेंडू होता, भ्रमाचा चेंडू टाकला होता. चांगला गुणवत्ता आणि तीच गुणवत्ता दाखवतात गोलंदाजी माध्यमातून. गोलंदाज नरेंद्र मागच्या गोलंदाजी जी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी इथे नंद करतोय. या घडीला देखील चांगला चेंडू आहे, मात्र स्टेट ड्राईव्ह लगायला जातोय. एक धाव घेतली गेलेली आहे, दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आता मात्र अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल की जेणेकरून जास्तीत जास्त धावा इथे आपल्याला करता येतील. महत्त्वाचं शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 षटकार मारावे लागतील. तर तुम्ही 50च्या पलीकडे धावसंख्या नेली तर ही धावसंख्या तुम्हाला फाईट देण्यासाठी चांगली होईल आणि वातावरण बघा फलंदाजासाठी चांगलं पोषक वातावरण आहे. मात्र मग मागच्या फलंदाजाने जे केले नाही, जे हरेश्वर पाटील जे चांगली फलंदाजी करताना दिसतात त्यांना माहीत आहे की आपले चांगले फलंदाज काही न करता बाद झालेत. मात्र आपल्याला चांगली फलंदाजी करावं लागेल, टिकून राहावं लागेल आणि संघाला काहीतरी मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. त्या प्रकारची फलंदाजी ते हरेश्वर पाटील करतात. मात्र हरेश्वर पाटील बद्दल बोलला तर गेल्या वर्षी कित्येक वर्षापासून सलामी करतात आणि आतापर्यंत देखील सलामीला उतरलेले आहेत. एस्टनच्या मागचे जादूगार आहेत. धावसंख्येचा 17 संपल्यानंतर 39 धावा 39 धावा झाल्या आहेत. मात्र नरेश मात्रे आता शेवटचे 7 चेंडू आहेत आणि मला वाटतं रमेश मांगेला गेलेले आहेत. रमेश मांगेला पहिल्या मॅचला आले नव्हते, दुसऱ्या मॅचला त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि ते बोर्ड घेऊन जसं मागून आलेले ते. मात्र आता
6 चेंडूमध्ये हर्षवर आणि मिथुन यांना कमीत कमी 2 ते 3 षटकार मारावे लागतील. 39 धावा 50च्या पलीकडे नेऊन ठेवली तर हीच धावसंख्या तुम्हाला फाईट करण्यासाठी योग्य ठरली जाईल. बरोबर आहे हिमू, कारण 55 ते 60 धावेची गरज आहे. वारा भरपूर इथे वाहतोय. मात्र गोलंदाजी काय करणार ते त्याच्यावर आहे. फलंदाज मात्र मारण्याचा कुठण्याचा प्रयत्न ते करेल, मात्र गोलंदाजी कुठल्या प्रकारची होईल ते सर्व गोलंदाज आहे. या गड्यामध्ये चेंडू लेग ब्रेक होता, समजत नाही, मोठा फटका मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या थांबलेली आहे. चेंडू खालीच राहताना नरेश बघा, चेंडू त्याने लेग ब्रेक चेंडू टाकला होता पण चेंडू खाली राहिला. चेंडू तो वर आला असता ना तर चेंडू आपल्याला देखील वरून आला असता. बरोबर आहे हिमू, अशाच प्रकारचे फटके मारावे लागतात. मात्र निर्धाव चेंडू गेले नाही पाहिजे हिमू. मोठे फटके नाही लागत तर तुम्ही 1-1 2-2 धावा घेतल्या तरीही चालतील, कारण धावसंख्या येणं गरजेचं आहे. या गडीला 2 धावाचा कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते किंवा काय नाही, बाद होत आहेत. एकच धाव इथे मोजली जाणार, दुसरी धाव काढताना बाद होत आहेत. फलंदाज हरेश्वर पाटील. धन्यवाद अजय. वेलकम मिस्टर राम पाटील, मिस्टर अनंत पाटील. त्याने एक सामना देखील खेळला, जरी पराभूत झाला ना तरी आम्हाला बरं वाटलं. मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि 5 ओव्हर फिल्डिंग केली. न्यू बॅटर न्यू बॅट्समन नेम. फलंदाजाचं नाव निलेश. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि समोर आहेत मिथुन आहेत. मात्र मिथुनला आता 4 चेंडूमध्ये समोर जाऊन 4 चेंडू तो खेळला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकतो तो. मिथुनकडे मोठे फटके आहेत हिमू, मात्र मारण्यामध्ये यशस्वी होत नाहीत. 1-1 2 धावा काढताना दिसत म्हणजे मिथुन, मात्र मोठे फटके मारावे लागले हिमू त्यांना. नक्की त्यांची हाईट बॉडी बघा, 6च्या वरती त्यांची हाईट आहे, बॉडी चांगली आहे आणि चांगली मेंटेन ठेवलेली आहे आणि चांगली त्यांचे रनअप चांगली आहे, चांगली गोलंदाजी चांगली आहे, चांगली फलंदाजी आहे. मात्र या सामन्यामध्ये त्यांना फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मारला गेलेला चेंडूला 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, बाद होतील मला वाटतं फलंदाज, आणि धावचित बाद होत आहेत. दुसरी धाव काढताना 1 धाव मात्र इथे मोजली जाते. वारंवार हेमू का गडी बाद होत आहेत, का थांबत नाहीत. मात्र आपण डोंगराचं आपण गाणं ऐकतोय, मात्र आमच्या डोंगराच्या मागे डम्पिंग ग्राउंड, डम्पिंगला आग लागलेली आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज महेश. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर मिथुन. बघा तर मिथुनला चांगली फटकेबाजी धावसंख्या लक्ष दिलं तर 41 धावा फटका लागलेले आहेत. 50च्या पलीकडे धावसंख्या जर गेली तर ही मॅच नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईलच. NCC नारंगी वर्षात मालवणी सामना सुरू असताना बॅटची इन्सर्ट एज लागतंय. बघायचं किती धावांचा फटका आहे. महेश स्ट्राईक होते गेलेले आहेत. बघायचं कोण बालाजी आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली जातं. परतावं लागेल मिथुन यांना. उल्लेख केला गडी बाद झाले, धावचे रूपाने बाद झालेले आहेत.
मात्र नवीन जा आता खेळाडू गेला तर 35चा खेळाडू आहे आणि नक्कीच हा खेळाडू 35चा आणि हा 35चा खेळाडू या दोन चेंडू सामोरे जाऊन किती धावा करतील येणारा वेळ आणि काळ सांगेल. मात्र अनुभव देखील भरपूर आहे गोलंदाज रमेश मांगेला यांना, त्याला कशी गोलंदाजी करावी आणि कशी केली पाहिजे. रुपेश त्यांनी पहिला सामना खेळला होता आमच्या अपोजिट एक्सर नगरीमध्ये आणि 3 चेंडू त्यांनी 2 षटकार 1 चौकार देखील मारला होता. रुपेश सुरेख फटका. मी मगाशी काय म्हणलं, हा 35चा खेळाडू स्फोटक खेळाडू आहे आणि गेल्या गेल्या बघा आक्रमक फलंदाजी षटकार मारतोय. सुरेख 6 धाव आपल्या संघासाठी नेऊन ठेवतोय आणि संघाला नेऊन ठेवलं. एकूणच धावसंख्या 48 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे. हा जर खेळाडू अगोदर आला असता ना, लवकर लवकर गडी बाद झाले असते ना, तर आणखीन तुम्हाला 60 ते 70च्या पलीकडे धावा दिसल्या असत्या. मग त्यांना आणावं लागेल तिथपर्यंत तुमचे 7 ते 8 गडी बाद झाले पाहिजे. एक चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या झाली ती 48 धावा. पुन्हा एकदा फटका मारतोय बघा. 2 चेंडू 2 षटकार. नरेश याला संधी का दिली आणि संधी सोनं केलं. 2 चेंडू 12 धावा केलेले आहेत. आता गरज होती या फटक्याची, तेच फटके मारून तो आपल्या संघाला सरळ किती धावेवर नेऊन ठेवलेले 54 धावा झाल्यात आणि 55 धावा कराव्या लागतील समोरच्या संघाला. संघाला आणि बालकुम संघाला प्लीज संघनायक बालकुम आणि भाईंदर दोन्ही संघाने टॉससाठी पुढे यायचं आहे. बालकुम संघ आणि NX भाईंदर संघ प्लीज टॉससाठी पुढे यायचं आहे आणि नक्कीच 55 धावा. 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर 54 धावा झालेल्या आहेत आणि 55 धावा सरासरी म्हणली तर आता 11 पण प्रत्येक षटकामागे 11 धावा असं एक रन रेट आहे. पंचावन्न धावा तुम्हाला करायच्या आहेत. NCC नारंगी वर्सेस मालवणी हा सामना सुरू आहे. आणि मंचावर उपस्थित हरम पाटील आणि अनंत पाटील. नरेश मात्रांना विनंती करतो, एक अष्टपैलू खेळाडू समाजसेवक यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल नाना यांचा. हरम पाटील वय वर्ष 74 यांचा सत्कार केला जातोय. हरम पाटील साहेब यांचा एक लेजंड खेळाडू आणि आरकेच्या मैदान देखील मगाशी खेळले ते 5 शतकात आणि फिल्डिंग केली. त्याच्यानंतर अनंत पाटील वय वर्ष 80. बघा आशीर्वाद आहे, आईचा आशीर्वाद आहे, आई गावदेचा आशीर्वाद आहे आणि पुढच्या महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे आणि 81 वर्ष त्यांना चालू होतील आणि त्यांनी तुम्हाला आई दाराच्या वतीने प्रार्थना करतो असेच वर्ष वाढत जा तुम्ही आणि आम्हाला भेटत राहा. दोघांनाही शुभेच्छा असतील आणि दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आरके नगरीमध्ये, आरके मोरवा गावामध्ये. आणि आपण वळूया 55 धावा अपेक्षित असतील. NCC नारंगी वर्सेस मालवणी. रन रेट 11चा आहे आणि आपण टॉससाठी विनंती करतो. NX मांजर आलेले आहेत. बालकुम कुठे आहेत? आलेत. वेलकम कैलास भाऊ. हरम पाटील आणि आनंद पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आरके क्रीडा मंडळ मोरवा टॉस बॉक्स. एके बाजूने भाईंदर, एके बाजूने बालकुम. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. कॉइन कुठे
सामना 5 षटकांचाच आहे. हरम पाटील आणि अनंत पाटील यांच्या सोबत ते टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. एके बाजूला NX बायंदर, एके बाजूला बालकुम. दोन्ही संघाला खूप शुभेच्छा असेल. कोण टॉस जिंकतोय? आणि काटाचा कॉल केला होता. बायंदर संघाने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग घेतलेलं, लगेच निर्णय दिलेला आपल्याला. आणि नक्कीच भरत राऊत 55 धावा आहेत आणि तुम्ही पहिलाही कोकम सरबत पिऊन घ्या. हा कोकम सरबत आहे की नक्की काय? सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडलाय. सगळेजण प्रश्नचिन्ह आहेत की भरत राऊतच्या समोर बॉटल नक्की कसली आहे. थँक्यू हेमप्रकाश. आपण जो आवाज ऐकत होता तो राई गावाचा एक गोड आवाज हेमप्रकाश पाटील यांचा. थँक्यू, धन्यवाद. नरेश मात्रे देखील जॉईन झालेत कॉमेंटरी बॉक्समध्ये. त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचला जातोय. तर नक्कीच बिग मॅच, बिग फाईट, महत्त्वपूर्ण मॅच आहे. आणि दोन्ही संघ लक्षात ठेवा, दोन्ही संघ टॉप लेवलचे आहेत. काही काळखंड गाजवणारे हे दोन्ही संघ आहेत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमधील अधिराज्य गाजवणारे हे दोन्ही संघ आहेत, मालवणी आणि नारंगी. एका साईडला आपण पाहतोय तर या 23 गावांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा नामवंत गोलंदाज धर्मेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर, तर एका साईडला सर्वाधिक धावा असणारा खेळाडू प्रवीण गावड नॉन स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू यावेळेस सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये खेळून काढला. जॅक्सन आहे आज, नशिबाची साथ आहे जॅक्सला. एक धाव, कदाचित चेंडू स्टंपला लागला होता मात्र बेल सोडली नाहीये. कॅच होता, कॅच नाही रे धर्मा. काय रे, अकाउंट ओपन संतोष हसतोय. संतोष हसतोय का मित्र तू? एक धाव आहे. अकाउंट ओपन केलं गेले. नारंगी संघ आपलं खातं खोलतोय. बॅट्स वर्सेस बॅट्स. एकानं सर्वाधिक विकेट जास्त घेतले तर एकाच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. प्रवीण गावड टू धर्मेंद्र कोळी. फुलटॉस. चेंडू मात्र गॅप मधून सरळ निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद आरके. बिग मॅच आहे मित्रांनो, खूप मोठी मॅच आहे. आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील म्हटलं की ही बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारी मॅच आहे. इथून जिंकणं खूप गरजेचं आहे. त्या कारणास्तव आपण दोन्ही बेस्ट खेळाडू आमने सामने पाहतोय. मॅन्डेटरीचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि इथे मात्र पॉवरफुल कोण असणार, धर्मेंद्र कोळी की प्रवीण गावड. पहिला चेंडू सीमारेषा पार. दुसरा चेंडू देखील धर्मेंद्रचं केलं. पुन्हा एकदा स्वागत. बॅक टू बॅक 2 धावा. एक जर म्हणायचं गेलं ना तर तोडफोड, सरळ तोडफोड खेळी सुरू आहे. धर्मेंद्र कोळीच्या अगेन्स्ट, खरोखरच धर्मेंद्रच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं खूप अवघड असतं. कारण सर्वाधिक घातक खेळाडू म्हणून, गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. प्रभाकर म्हात्रे, धर्मेंद्र कोळी हे नामांकित गोलंदाज आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची खास करून ओळख आहे. आणि त्याच गोलंदाजाला या ठिकाणी मात्र चांगला चोप बसतोय. 2 षटकार बॅक टू बॅक प्रवीण गावड यांच्या बॅट मधून. सुरेख सुरेख वापसी करतोय. चांगला चेंडू हाताळला गेला. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय धुव्वाधार फलंदाजी. टार्गेट 55 आहे आणि ते टार्गेट आम्ही एक्सेप्ट केले. आम्ही त्या टार्गेटला सामोरं जाऊ शकतोय. ते टार्गेट आम्ही पूर्ण करू शकतोय ही चेतावणी देणारे ते 2 फटके आपण प्रवीण गावड यांच्या बॅट मधून पाहिले. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅच चेंडूला फील्ड केला गेला. 1च धाव मिळेल. धावा संख्या झालेली आहे ती 14. धावा करायच्या आहेत त्या 55 धावा आणि धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 14. म्हणजे अजून आपण विचार केला तर जवळपास 41 धावांची गरज आहे विजयासाठी. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे बसी अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. फॉटोमॅनचा वापर करतो. ऑफ साइडला चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये थोडीशी घाई केली. मिलिंद वैद्यनं घाई केली चेंडू फील्ड करण्यासाठी. आणि जिथे म्हणतात ना अति घाई संकटात नाही, या ठिकाणी आपण अशा प्रकारे चित्र पाहिलं. धावा वाढले जातील. 2 धावा नक्कीच मिळतील. धावा संख्येमध्ये भर. धावा संख्या झालेली आहे ती 16.
पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते. 16 धावा टार्गेट आहे समोर, ते म्हणजे तब्बल 55 धावा या करायच्या होत्या 5 ओव्हरमध्ये. म्हणजे रिक्वायर्ड रन आपण पाहिला तर 11 धावा या पर ओव्हरमध्ये करायच्या होत्या. मात्र इथून काय दणक्यात सुरुवात, जबरदस्त सुरुवात आणि खरोखरच, कारण एक सर्वाधिक उत्तम दर्जाचा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतोय त्यावेळेस त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण ज्यावेळेस आक्रमण करतोय त्यावेळेस समोरच्या गोलंदाजावर देखील तितकाच दबाव येतोय. हे काम प्रवीण गावडनं करून दाखवलं. धर्मेंद्र कोहली म्हटलं तर वन ऑफ द ग्रेट बॉलर ज्याच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत. 150हून अधिक विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाला 2 लागोपाठ षटकार ठोकले गेले. संजय भंडारी शिवाय तो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक नक्कीच थोडंसं महागडं, थोडं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन अधिक महागडं गेलं. 16 धावा खर्च केल्या धर्मेंद्र कोहली यांना पहिल्याच आपल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये. आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग प्रवीण गावड. 2 षटकार 1 सिंगल. 13 धावसंख्येवर प्रवीण खेळतोय तर 3 धावसंख्येवर जॅक्सन खेळतोय. जॅक कमलाकर भरपूर नाव आहे त्या व्यक्तीची. हवेत आहे मात्र सर्वात मोठी चुकी. कोण होता त्या ठिकाणी? प्रमोद कोळी. आणि त्या प्रमोद कोळीच्या हातून कॅच होतोय ड्रॉप. मात्र हे सत्य आहे, लक्षात ठेवा. प्रवीण गावड सारख्या खेळाडूला अनेकदा जीवनदान मैदानामध्ये मिळालेले आहेत. दादा वाजवत मी थांबलो. त्यावेळेस जीवनदान दिले गेलेले आहेत प्रवीण गावड यांना. त्यावेळेस एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी सातत्याने या खेळाडूने साकारले आहे. आडव्या बॅटनं चेंडूला यावेळेस ऑन साईडला लॉंग लेग डीप वरून शतरक्षक वेगाने येतो त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. एक सर्वात बेस्ट इनिंग आणि त्या बेस्ट इनिंग मध्ये जवळपास 3 वेळा संधी ही प्रवीण गावड यांना दिली गेली होती. घोडबंदरचं मैदान आणि त्या घोडबंदरच्या मैदानावर तब्बल 72 धावा कुठल्या होत्या प्रवीण गावडनं, लक्षात ठेवा. आणि ते मात्र प्रमोद कोळीकडून चुकी होते, कारण इथे विकेट मोस्ट इम्पॉर्टंट प्रवीण गावड सारख्या खेळाडूचा तो कॅच खूप महत्वपूर्ण होता. इथून जर प्रवीण गावड याने जर चांगली इनिंग जर साकारली तर मात्र तो कॅच नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल. धावा झाल्या ते 19. पाणी हवाय, पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. जबरदस्त व्यवस्था न्यू गोल्डन मित्रमंडळ, थँक्यू. गोल्डन ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जात आहे. चला या घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. संजय भंडारी यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये गेली. मात्र 2023 मधील बेस्ट इनिंग प्रवीण गावड यानं साकारली होती. मालजीपाड्याचं ते मैदान 5 मार्च 2023 चा तो दिवस. जवळपास 18 चेंडूंचा सामना केला होता प्रवीण गावड यानं. फुलटॉस आणि या फुलटॉसचा सरळ स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. महत्वपूर्ण विकेट. प्रवीण गावड नावाचं वादळ त्या ठिकाणी थांबवलं गेलं. बिग विकेट. एक मी तर म्हणेल ही आहे प्राइजलेस विकेट. प्रवीण गावड परतीच्या मार्गी गॉन.
धारावी मातेच्या या पावन भूमीमध्ये आपण या क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. ऐतिहासिक मैदान आरके क्रीडा मंडळ जवळपास 77 वर्ष पूर्ण आरकेच्या क्रिकेटला आणि या ऐतिहासिक मैदानावर आपल्याला खेळण्याची संधी. थँक्यू आरके. धावसंख्या झालेला आहे फलकावर ती म्हणजे तब्बल 19 धावा. संजय भंडारी सक्सेसफुल ठरतोय, यश प्राप्त करू देतोय आपल्या टीमला. ऑन साइडला टॅप केला गेला चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं गणेश कोळी चेंडूला फील्ड करतायत. गजानन कोळी यांचे सुपुत्र आहेत, लेजेंडरी खेळाडू खास करून मालवणी टीम मधील. एक सुंदर असं गीत या मुलाच्या आईने देखील गायलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही मालवणीच्या त्या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी जातो त्यावेळेस ते गीत मोठ्या प्रमाणात वाजलं जातं. पुलचा फटका, डीपला शतरक्षक आहे संतोष, माफ करा मिलिंद कोळी आहे त्या ठिकाणी. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केला गेला, स्ट्राइक एंडला थ्रो केला जातोय. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. धावसंख्या 22. सुपळी सोन्याची गो सोन्याची हे गीत याच मुलाच्या आईनं गायलेलं आहे. गणेश रुपेश कोळी यांच्या, माफ करा भाग्यश्री कोळी. आणि ते जर यूट्यूबवर गाणं असेल तर मी डीजेला नक्कीच विनंती करेल ते गाणं जरी तू लावलंस तर चालेल. मालवणीच्या त्या भगिनीचं गाणं आहे ते, सुपळी सोन्याची गो सोन्याची असं म्हणून. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 22. षटकं पूर्ण झाली आहेत ती 2 षटकं पूर्ण. आरके धन्यवाद. धावसंख्या फलकावर आहे ती 22. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 33 धावा. रिक्वायर्ड 100 आपण पाहिला 11च्या घरामध्ये जातोय. 55 धावेचं टार्गेट आणि या 55 धावा करायच्या होत्या त्या म्हणजे 5 ओव्हर मध्ये रिक्वायर्ड 100 आपण पाहिला तर 11चा रन रेट आणि तोच 11चा रन रेट मेंटेन ठेवताना या ठिकाणी नारंगीचा संघ म्हणजे आपल्याला पर ओव्हर मध्ये किती धावा करायचे आहेत हा स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर व्यवस्थित एका ट्रॅकवर ही गाडी सुरू आहे ती म्हणजेच नारंगी या टीमची. इतकंच म्हणू शकतोय मी. कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. आता मात्र 18 चेंडू आणि धावा करायचे आहेत त्या 33. मिथून हा गोलंदाज येतोय. स्ट्राइक एंडला आपण बंधूला पाहतोय, नॉन स्ट्राइकला आपण किशोरला पाहतोय. जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोरच्या बॅट मधून 2 धावा आल्या होत्या. एका चेंडूचा सामना केला तो बंधूने देखील एका चेंडूचा सामना केलाय मात्र जास्त वेळ उभा राहिला होता त्या ठिकाणी. प्रवीण गावड 2 षटकार प्रवीणच्या बॅट मधून आपण पाहिले. स्वीप केला, बैटिक स्ट्रोक खेळला गेला. या ठिकाणी नक्कीच म्हणायचं गेलं तर नक्कीच कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेला. सूर्यकुमार यादव देखील आपण स्टाईल म्हणू शकतो. अशा फटक्याला 1च धाव मिळेल. मालवणी संघ आहे आणि मी म्हटलं की या दोन्ही संघांना अधिराज्य गाजवले. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या त्या मालिकेमध्ये ह्या दोन्ही संघांनी अधिराज्य गाजवले. म्हणजे दोन्ही संघ टॉप लेवलचे संघ होऊन गेलेत. नाहीये यावेळेस विथ द स्विन लवकर बॅट स्विन झाले इतकंच म्हणेन मी. एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. व्ही अँगल मध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता ऑन साइडला मात्र चांगल्या प्रकारे चेंडू टर्न झाला. इव्हेंट मॅनेजर आहेत लक्षात ठेवा. मोठमोठे इव्हेंट खास करून हँडल करत असतो मिथून. यावेळेस ऑन साइडला लॉंग लेग डीप मध्ये चेंडू निघून जातो. 1 धाव तर वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी कमी पडला गेला किशोर. आणखीन एक धक्का क्रमांक नारंगी टीमला दिला जातोय 3रा. किशोर बाद गॉन.
थँक्यू धन्यवाद डीजे. आमची फरमाईश तुम्ही पूर्ण केली, धन्यवाद. हे गीत आहे, ही आपल्या मालवणीची माऊली आहे भागीरथी कोळी, रुपेश कोळी यांच्या आई, आणि त्यांनी एक गीत गायलेलं आहे, मालवणीचं हे गीत आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. धावसंख्या आहे फलकावरती म्हणजे 24. चांगली गोलंदाजी, ते वापसी करतोय, मी तर म्हणेल वापसी करतोय. ही वापसी आहे मालवणी टीमची, कारण प्रवीण गावड एक संधी प्रवीण गावडला नक्कीच त्या ठिकाणी दिली गेली होती. कॅच ड्रॉप झाला होता त्या ठिकाणी प्रमोद कोळीकडून. असं वाटलं की चांगले इनिंग खास करून प्रवीण गावड साकारेल, मात्र त्यानंतर प्रवीण गावड यांची गेलेली ती विकेट, आणि त्या विकेटनं अक्षरशः मी तर म्हणेल नारंगी संघाच्या स्कोरबोर्डला ब्रेक लावलाय. रमेश मांगेला आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, बॅटवर मात्र एकही चेंडू नाही आहे. हा देखील एक मोठा खेळाडू आहे, लक्षात ठेवा, महत्वपूर्ण बॅटर. ही जी जोडी आहे, या जोडीविषयी जर म्हणायचं गेलं तर ही महत्वपूर्ण जोडी, म्हणजे आता मात्र एक प्रकारे आपण असं म्हणू शकतोय, जर नारंगी संघाच्या विजयाचं जर भवितव्य असेल तर या विजयाचं भवितव्य या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावर. एखाद्या खेळाडूला नक्कीच त्या स्कोरबोर्डचं ओझं उचलावं लागेल. या 2 चेंडू नक्कीच मिस केले होते, मात्र तिसरा चेंडू सोडला नाही रमेशनं. स्विच हिटच्या माध्यमातून फटका खेळला गेला, 4 धावांसाठी चौकार. आरकेडीचे मिस्टर किरण, धन्यवाद. धावसंख्या 28, 55 धावा हे टार्गेट समोर असताना रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 11 समोर होता, आणि तो 11चा रन रेट मेंटेन ठेवला होता. जवळपास 2 षटकांपर्यंत 22 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या. मात्र मिथुन कोळी, काय गोलंदाजी मिथुनने केली. जरी शेवटच्या चेंडूवर चौकार आला तरी देखील मात्र या गोलंदाजानं फक्त या नंबर 3च्या षटकामध्ये धावा खर्च केले त्या फक्त 6. त्यामुळे तुम्ही म्हटलं की इथून मालवणी संघाची वापसी आहे का, इथून जर मालवणी संघाची वापसी असेल तर नक्कीच मात्र टेन्शन दडपण येईल हे नारंगी संघावर. मात्र तितकासा दबाव देखील नाहीये. धावसंख्या झालेली आहे ते 28, अजूनही धावा करायच्या आहेत त्या जवळपास 27, म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला गाठायला जवळपास 18 चेंडू लागले, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. मात्र समोर चेंडू आहेत ते 12 चेंडू, धावा करायचे ते 27. मात्र रमेश मांगेला आणि बंधू, कोण विसरणाऱ्या खेळाडूला मुर्द्याचं मैदान, काय ती इनिंग साकारली होती बंधूनं. रमेश मांगेला विषयी म्हणायचं गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये संकट मोचक, लक्षात ठेवा, संकट मोचक ठरला होता. ज्या वेळेस नारंगी संघ अडचणीमध्ये असतोय त्या वेळेस नारंगी संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सातत्यपूर्वक रमेश मांगेलाने केलंय. त्याच्यामुळे ही जोडी खूप महत्वपूर्ण असेल. या जोडीवर सर्वांच्या नजरा असतील, आणि जर ही एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, कारण आतापर्यंत विकेट पडले ते 3, आणि 4थ्या विकेटसाठी जरी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र मालवणी संघ अडचणीमध्ये येईल. ड्रिंक ब्रेक असं म्हणतात क्रिकेटमध्ये की ज्यावेळेस एखादा ब्रेक घेतला जातोय तो ब्रेक कधी कधी खानिवडे म्हटलं तर खानिवडेची महालक्ष्मी मंदिर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. खूप मोठी यात्रा त्या ठिकाणी होत असते. 28 धावा फलकावर ब्रेक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच न्यू गोल्डन ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी घेण्यात आला होता. मात्र हा ड्रिंक ब्रेक जो घेतला गेला, जो वेळ वाया गेला मैदानाच्या आतमध्ये, जो वेळ थांबला गेला होता, तो नक्की कुणाच्या बाजूने.
इथून काय नारंगी संघ पुढे येण्याचा प्रयत्न करेल की इथून नंबर 3चं षटक ज्याप्रमाणे हाताळलं गेलं होतं मालवणी टीमचं त्याप्रमाणे पुढची षटकं देखील हाताळली जातील. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. मिलिंद वैती गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत मात्र वेळ जास्त जातोय. वेळेकडे देखील लक्ष द्या. भगवानजी पाटील साहेब विनंती करतोय की आपण मुख्य VIP डायसवर या बसा. इथे देखील चांगले हवे ते भगवान दादा. चला 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 लवकर लवकर प्लीज. काय ते नक्की एकदा ठरवा की कोणाला कुठे जायचंय. खूप महत्वपूर्ण हे षटक खूप महत्वपूर्ण. इथून जर जास्तीत जास्त धावा आल्या तर मात्र अडचणी वाढतील मालवणी टीमच्या. मात्र इथून जर कमी धावा आल्या तर अडचणी वाढतील त्या नारंगी टीमच्या. त्याच्यामुळे हे षटक खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. पहिला चेंडू यावेळेस पुढे आला होता मात्र जर लाईन आणि लेंथ पाहिलं आपण तर आउटसाइड ऑफ स्टंप. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. थोडंसं पुढे आला तर फ्रंट लावला होता. पुढच्या पहिला स्लाइड देखील दिली होती. ऑन साइडला चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता संतोष बंधू यानं. हे षटक यानंतर आपण मॅच पाहणार आहोत मित्रांनो. एका साईडला असेल NS भाईंदर म्हणजे एका साईडला आपण पाहणार आहोत जोनस. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण या मैदानावर सर्वाधिक धावा पाहिल्या होत्या 136 धावा जोनसने या मैदानावर कुठल्या होत्या. लक्षात ठेवा तो मोठा रेकॉर्ड आहे जोनस यांचा. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळला गेला होता. इथे इथे काय निर्णय येतोय पंचांचा. नाहीये सुखरूप आहे क्रीज मध्ये. जबरदस्त एफर्ट लावलं गेलं त्या ठिकाणी या विकेट साठी. मात्र चांगला चेंडू वाईड डन मिलिंद वैती. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आपण पाहिलं होतं. वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साइडला आपण 4 पाहतोय. डीप लॉंग लेग मिड विकेट लॉंग ऑन आणि जबरदस्त बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन फॉरवर्ड स्क्वेअर लेग. धर्मेंद्र कोळी पॉइंट रिजन आपण पाहतोय. त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप जवळपास एक्स्ट्रा कव्हर अँड डीप लॉंग ऑफ. यावेळेस अगदी मातीला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला होता. पॉइंट रिजन मध्ये फील्ड केलं गेलं आरामात. मिथुन कोळी त्या ठिकाणी आहेत. 1 धाव. आणि काय हवंय मालवणी संघाला हेच तर हवं आहे की सिंगल जाऊ द्या मात्र वरून चेंडू येत्या कामा नाहीये. मोठा फटका लागता कामा नये. मात्र आज मिलिंद वैती खरोखरच ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय मला धर्मेंद्र कोळी यांची आठवण झाली. आज धर्मेंद्र कोळी यांची ती गोलंदाजी मी पाहिली नाहीये. यावेळेस चेंडू हवेत नाहीये. कॅच ड्रॉप. मोठा फलंदाज होता रमेश मांगेलाची विकेट. हा कॅच सोडला की नक्की मालवणी संघाने ही मॅच सोडली. कारण त्या ठिकाणी रुपेश कोळी होता अबाव 35 चा खेळाडू. 35 वयोगटातील खेळाडू त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक होता. मात्र रुपेश कोळी कडून होती चुकी. कॅच ड्रॉप झाला. रमेश मांगेला यांना संधी पुन्हा खेळण्याची मैदानाच्या आतमध्ये. रमेश मांगेला यांचा देह बोली त्या ठिकाणी पाहायला मिळते. यस माझ्याकडून चुकी झाली मात्र देवाजीने साथ दिली. आणि म्हणतात ना की दैव देते आणि कर्म नेते. त्याच्यातला आपण हा एक सामना पाहिला. हा एक तो चेंडू पाहिला. ऑफ साइडला पुन्हा एकदा चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. अचूक थ्रो. क्या बात आहे. अप्रतिम जबरदस्त. काय एफर्ट कलेक्ट देखील एका हाताने केलं गेलं. वन हँड थ्रो देखील आपण त्या ठिकाणी पाहिला. वन हँड कलेक्ट अँड वन हँड थ्रो. क्या बात आहे. वेल डन. धाव संख्या 33. संतोष कोळी वय वर्ष जर आपण या व्यक्तीचे पाहिलं तर मला वाटतं 45हून अधिक आहेत संतोष कोळी यांचं वय. पण कोण सांगणार. फक्त त्यांनी केस काळे केले ते सांगतील 18 वर्षाचा मुलगा आहे. या रडार मध्ये आला होता. हा रडार मध्ये आला होता. काय एफर्ट. अफलातून एफर्ट. जवळपास भिंतीप्रमाणे उभा राहिला प्रमोद कोळी. हा षटकार होता. हा षटकार 100% होता. मात्र या षटकाराला मात्र 100% अडवलं प्रमोद कोळी यांना. पम्या मागे सलाई आहे लोखंडाची ती देखील तू जरा बघ. बॉटल ठेवा. मी उद्या RK मोरवा
क्रीडा मंडळाला विनंती करतो, आपण छोट्या छोट्या बॉटल्स या पाण्याच्या ज्या रिकाम्या असतील त्या कोणाला देऊ नका. या बॉटल्स त्याच्या सलाई आहेत, त्या सलाईच्या आतमध्ये बॉटल टाका. संपूर्ण सलाईची जेवढे आहेत त्या सलाईच्या आतमध्ये बॉटल टाका. विनंती करतो सगळ्यांना. ते तू काम कर प्रशांत. धावा संख्या झालेला आहे 34 धावा. धावा करायचे आहेत अजूनही मला वाटते 7 चेंडू आणि 21 धावा. 24 धावा झाल्यात, माफ करा, 24 धावा झालेल्या आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. 21 धावांची गरज. यावेळेस फटका फसतोय आणि कोण आहे डीप मध्ये? मिस्टर मिलन कोहली. सोडणार नाहीये, मुळीच सोडणार नाहीये. रमेश मांगेला परतीच्या मार्गी. गॉन. पुळ्यांच्या रक्षणासाठी आमची धारावी आय. खरोखरच आई आज या आईमाऊलीची खूप कृपादृष्टी आहे या संपूर्ण पंचकृषीवर. धावसंख्या फलकावर झालेली आहे ते म्हणजेच 34. मात्र रफ अँड टफ मॅच, रंगतदार मॅच मी तर म्हणेल. जसा सामना या ठिकाणी सर्व प्रेक्षक राजे पाहायला आलेले आहेत ना प्रशांत, तशी मॅच पाहायला मिळते. म्हणजे अजूनही या मॅचचा रिझल्ट जो आहे तो गुलदस्त्यामध्ये आहे. कोण जिंकेल कोणी सांगू शकणार नाहीये, कारण मॅच ही मॅच आहे आणि हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की सरड्याहून अधिक आणि राजकारणाहून अधिक जर कुठला रंग बदलत असेल खेळ तो क्रिकेटचा खेळ. मॅच आतापर्यंत ऑन आहे, मॅच अजूनही ऑफ झाली नाही, लक्षात ठेवा. मॅच अजूनही संपली नाही. धावसंख्या 34. 21 धावा करायच्या आहेत आणि या 21 धावा करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये. आज जर आपण विचार केला, जर आपण एक बाजू जर पाहिली, म्हणजे आपण ही नाण्याची दुसरी बाजू पाहतोय. नाण्याची पहिली बाजू जर पाहिली, ज्यावेळेस नारंगी संघ गोलंदाजी करत होता, शेवटचे 2 चेंडू लक्षात ठेवा. शेवटचे 2 चेंडू आठवा. त्या शेवटच्या 2 चेंडूवर रुपेश कोहलीनं मारलेले 2 षटकार, ते जर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले नसते तर यावेळेस धाव संख्या कमी असती, तोकडी असती. म्हणजे 55 आहे त्या ठिकाणी कदाचित 43 असती, 43 असती. त्यावेळेस समीकरण बदललं गेलं असतं. मात्र शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही. तसं घडलं असतं तर असं घडलं असतं. मात्र जे समोर घडतं त्यावेळेस सत्य मानावं लागतं. मात्र मॅच संपली नाही आहे. रमेश मांगेला यांची जरी विकेट गेली तरी मात्र संतोष बंधू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बंधूची इनिंग मुर्द्याचं मैदान आठवा. मी म्हणेल हा देखील खेळाडू सक्सेसफुल खेळाडू आहे, हा देखील खेळाडू मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू आहे. इथून मॅच संपली नाहीये. 6 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 21. 6-21. मालवणी वर्सेस नारंगी. पहिला चेंडू फेस करताना मिस्टर संतोष नाहीये विथ द स्विंग. लेग ब्रेक केला होता आणि हा लेग ब्रेक ओळखता आला नाहीये संतोषला. गती देखील आपण पाहिले थोडीशी कमी केली होती. स्लोराम चेंडू हाताळला होता, फ्लाइट थोडीशी दिली होती या चेंडूला. चांगला चेंडू फॅल्ट नरेश्वर पाटील. नाही पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू ऑन साइडला. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेतून फील्ड केला गेला. स्ट्राइक एंडला थ्रो त्या ठिकाणी दिला जातो. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच अडचणी वाढल्या असत्या नारंगी संघाच्या. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण मात्र प्रमोद पाहतोय, मात्र कदाचित बाल बच गए. बंधू 4 चेंडू आणि 19 धावा. हे मैदान आहे, हे मैदान आरकेचं मैदान. इथे धावा होणार नाही अशातला मुळीच विषय नाहीये. या मैदानावर फलंदाजाला 7 असते, ती हवेची 7 मैदानामध्ये असते फलंदाजाला. आणि इथून अशा प्रकारचे सामने आपण बघितले देखील आहेत. 6 चेंडू 21 धावा. जरी आव्हान मोठं असलं तरी ते आव्हान होऊ शकते या मैदानावर, आरकेचं मैदान आहे. मात्र या ठिकाणी फटका मागे खेळला जातोय. इथे अजूनही चेंडू शिल्लक आहे. 3 धावा करायच्या आहेत त्या 19. विकेटकडे लक्ष देऊया, विकेटकडे देखील लक्ष देऊया. मॅच संपली नाहीये.
8 विकेट गेल्या होत्या त्या मालवणी संघाच्या, 4 विकेट गेलेल्या आहेत त्या नारंगी संघाच्या. इथून 3 चेंडू मध्ये 3 षटकार, 3 चेंडू 3 षटकार. पहिला का नाहीये, इथे बाद होतोय, संतोष बाद होतोय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर मालवणी संघ मात्र या ठिकाणी थोडासा फ्रंटला येतोय. पुढे वाटचाल करताना खांदे थोडेसे वर येत आहेत मालवणी टीमचे. मात्र काय मॅच झाली. थँक्यू. SP सिटीज, ओळो, मर्सडीज सगळ्या गाड्या या ठिकाणी पंक्चर झाल्या. इतकंच मी म्हणू शकेल नारंगी संघाच्या. कारण जी जोडी खेळणं गरजेचं होतं ती जोडी लवकर बाद झाली, ते फलंदाज लवकर बाद झाले आणि मात्र नारंगी संघाच्या अडचणी वाढल्या गेल्या त्या ठिकाणी. फक्त औपचारिकता राहिलेली आहे या मॅचची. एक धाव अजूनही, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅच. रेडी राहा. NS भाईंदर आणि बालकुम टीम. भाईंदरने टॉस जिंकला आहे, रेडी राहायचं आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मधील. अप्रतिम, जबरदस्त षटक हाताळलं गेलं. विकेट आहे का शेवटच्या चेंडूवर? नाही ना, नाहीये. ओके, अभिनंदन. मालवणी संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन मालवणी मास्टर्स. हार्ड लक अँड बॅड लक नारंगी मास्टर्स. मात्र तुम्ही आलात, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय RK क्रीडा मंडळाच्या वतीनं. या वळूया लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.